हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मी बाबासाहेबांवर आधारित माझी आत्मकथा या पुस्तकातून भाग 9 वडिलांचे निधन आणि भाग 10 जिद्दी स्वभाव याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। तर आपण पहिल्यांदा बघूयात वडिलांचे निधन। BA पास झाल्यावर माझ्या वडिलांना वाटले की मी इथेच राहावे व काही केल्या बडोद्याला जाऊ नये। बडोद्याला गेल्यावर माझा जो अपमान होणार होता त्याची कल्पना माझ्या वडिलांना पूर्वीपासूनच होती असे वाटते। बडोद्याच्या नोकरीत मी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी नाना तऱ्हेचे माझे मन वळवण्याकरता प्रयत्न केला, पण मी माझा हट्ट सोडला नाही। अखेर जे व्हायचे तेच झाले। मी बडोद्यास गेल्यानंतर 11 दिवसांच्या आतच त्यांचा मुंबईत अंत झाला। ते एकाकी आजारी पडल्याची मला बडोद्यास तार आली। त्याबरोबर मी बडोद्याहून मुंबईस पोहोचण्यासाठी निघालो। वाटेत सुरत स्टेशनवर वडिलांसाठीच्या सुरतेची बर्फी घ्यावी म्हणजे त्यांना बरे वाटेल अशी माझी कल्पना होती। पण बर्फी घेण्याच्या गडबडीत माझी गाडी केव्हाच निघून गेली, म्हणून दुसरी गाडी सुरतहून निघेपर्यंत मुकाट्याने वाट पाहत बसल्याशिवाय मला गत्यंतरच नव्हते। त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी फार उशिरा मुंबईस पोहोचलो। घरी येऊन पाहतो तर वडिलांची प्रकृती अस्तव्यस्त झालेली व सारी मंडळी त्यांच्या अंथरुणाशेजारी चिंतातूर होऊन बसलेली। ते दृश्य पाहताच माझ्या काळजात चरचर झाले। वडिलांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला व मला एखादा पूर्ण वेळपणे डोळे भरून पाहून त्यांनी आपला प्राण सोडला। केवळ माझ्या भेटीसाठीच त्यांचे प्राण एकसारखे घुटमळत होते। सुरतेला उतरल्यामुळे त्यांना भेटता आले नाही याबद्दल माझा अतिशय पश्चाताप वाटला। तसंच आपण भाग 10 बघूयात, जिद्दी स्वभाव। माझा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी असे। आता तो तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही, पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसाच जिद्दी आहे। माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो। मला वाटते की मी इंग्रजी 2री इयत्तेत शिकत होतो। सातारा कॅम्पमध्ये आमची शाळा होती। त्यावेळी पेंडसे नावाचे एक मास्तर आम्हाला होते। त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते। माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सांगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होते। एकदा खूप पाऊस पडलेला होता व आमची शाळा जाण्याची वेळ झाली होती। माझ्या मित्रांनी मला सांगितले, बघ रे बुवा, पाऊस खूप पडतोय, तू आता आपल्या पावसात जाऊ नकोस, उगाच चिंब भिजशील। मला हेच पाहिजे होतं। माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला। मी त्याला साफ सांगितले, तू आपल्या छत्री घेऊन जा, मी एकटाच पावसात भिजत येणार। भावाने माझं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी त्याचे म्हणणे धुडकावून लावले। आमची स्वारी छत्री बित्री न घेता थेट पावसातून जायचे असे ठरवून निघाली। मी त्यावेळी वेलबुड्डीचा टोपी वापरत असे। पावसात भिजेल म्हणून माझी पाटी पुस्तके व ती माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली। तो पुढे निघून गेल्यावर मी पावसातून भिजत शाळेच्या रस्त्याने निघालो। पाऊस अगदी मुसळधार पडत होता। मी शाळेत येऊन पोहोचलो तो काय अगदी नखशिखांत चिंब भिजलेलो व मास्तरांनी मला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांना फार वाईट वाटले। त्यांनी मला विचारले, अरे पावसात छत्री घेऊन का नाही निघालास? मी जवाब दिला, दोघा भावामध्ये एकच छत्री होती म्हणून मी असा भिजलो। ही माझी निव्वळ थाप होती। हे काही त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही। माझ्या लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलावून घेतले। तो तेव्हा 4थीत शिकत होता। त्यांनी मास्तरांनी विचारले, दाखव पाहू तुझ्या अंगात सदरे किती आहेत ते। माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता। तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठवले व त्यांना सांगितले की घरी याला नीट गरम पाणी आंघोळ करायला दे, त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालवायला लाव, म्हणजे संध्याकाळी ते घालून ते आपल्या घरी जाईल। त्याप्रमाणे मास्तरांच्या मुलाने मला आपल्या घरी घेऊन गरम पाण्याची आंघोळ घातली व नेसायला एक लंगोटी दिली। संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला। मी टिवल्या बनवल्या किंवा करीत, तोंडाने शिट्ट्या वाजवीत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो। मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले। नुसती लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होती, पण मास्तर म्हणाले, अरे इथे तर सारी मुलेच आहेत, त्याची तुला लाज वाटायला काय कारण? मी आपला तसाच रडत वर्गात बसलो। पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या जिद्द काढून टाकायची असा मी मनाशी निर्णय केला। तो कितपत साधला आहे हे इतरांनी मला सांगायचे आहे। आमचे आडनाव आंबेडकर नव्हते, आमचे खरे नाव होते अंबावडेकर। अंबावडेकर या नावाने खेड तालुक्यात दापोलीजवळ 5 मोलांवर एक लहानसे खेडे आहे। त्यामुळे आम्हाला अंबावडेकर या नावाने
लोक ओळखीत असत। या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याला इतिहास आहे। आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते। ते आम्हाला फारसे काही शिकवित नसत, पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते। मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागत असे हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते, पण तेवढाच वेळ मी बाहेर भटकायला मोकळीक मिळे म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार मजा वाटायची। पण आमच्या या मास्तरांनी एक युक्ती योजली। ते आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता मला बोलवून आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत। अर्थातच शिवशिव होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरी वरूनच माझ्या हातावर टाकीत। मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची एक आठीव गोडी असते। त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो। खरोखर आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर फार प्रेम होते। एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर नाव अडनिड आहे, त्यापेक्षा आंबेडकर हे नाव फार छान आहे, तेच तू यापुढे लाव। आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉगमध्ये तशी नोंदही करून टाकली। मी विलायतेत राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठवले होते। ते पत्र माझ्या संग्रही आहे। पुढे केव्हा तरी माझे आत्मचरित्र लिहिण्याची मला स्फूर्ती झाली तर मी त्यात ते छापणार आहे। ह्या आमच्या आंबेडकर मास्तरांचे सारेच काही ओर होते आणि शाळेची घंटा झाली की ते वर्गात येत व रहीम तुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात असे। त्याच्यावर सारे वर्ग सोपून खुशाल बाहेर निघून जात। हा रहीम तुल्लासुद्धा आमच्या वर्गातलाच विद्यार्थी। त्याच्या या आमच्या वयात जमीन आसमानचा फरक। आम्ही 10 वर्षाची मुले तर तो वय 25-30 वर्षाची। संध्याकाळी वर्ग सुटण्याच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर परत येत व रहीम तुल्ला विचारित, कसं काय मुलांनी गडबड फारशी केली नाही ना? तर नाही असं रहीम तुल्लाने त्यांना जवाब दिला। म्हणजे ते निश्चितपणाने घरी निघून जात। हे मास्तर दुपारभर कुठे जातात असे तुम्ही विचाराल। आमच्या शाळेच्या समोर एक पेपरमिंट आणि सिगारेट विकणाऱ्या घुमाट्याचे दुकान असते। त्या दुकानात शिपाई व शिपायांची मुले देखील नेहमी काही जिन्सा विकत घेण्यासाठी येत असत, त्यामुळे या दुकानाची चांगली चलती होती। शाळा चुकूनही या दुकानात आमचे मास्तर हिशोब लिहिण्याचे काम करीत असत। त्याबद्दल त्यांना 20-25 रुपयांची प्राप्ती होत असे। पुढे वार्षिक घेण्यासाठी दिपोटी हजर झाले की मग आमच्या मास्तरांनी भारी तारांबळ उडे। दिपोटींनी वर्गात गणित घातले आणि मग आमच्या मास्तरांनी पाटीवर त्या उदाहरणाचे उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला शेजाऱ्याच्या खोलीतून दिपोटीला नकळत दाखवायचे। मग आमच्या साऱ्यांनी उत्तरे बरोबर यायची आणि अर्थातच मास्तरांचा उत्तम शिकवणीबद्दल त्यांना शाबासकी मिळायची। परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण शेरीबुकात आमच्या मास्तरांनी उत्तम शेरा मिळवायचा। दिपोटींना मास्तरांकडून चहा, चिवडा, चिरूट यांचे नजरांना मिळत असे। अशा तऱ्हेने एखादा चांगला शेरा मिळाल्यानंतर पुढे वर्षभर अगदी निश्चित असे व आमचे मास्तर साहेबांना मेहताजीचे काम निर्धास्तपणे वर्षभर करता येईल। अशा प्रकारे माझा हा व्हिडिओ संपलेला आहे। तुम्हाला मी आज दोन भाग सांगितलेले आहेत। एक म्हणजे जवळपास वडिलांचे निधन आणि जिद्दी स्वभाव, बाबासाहेबांचा जिद्दी स्वभाव याविषयी मी माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।